मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपल्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे पाहुणे, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानदेव राऊत सर, हे अधिवेशन संमेलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याने, त्यांच्या पाऊलखुणांनी पवित्र झालेलं जे जावळीचं खोरं आहे, त्या जावळीच्या खोऱ्यात महाबळेश्वरच्या पायथ्याला हे संमेलन झालं. अशा शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपल्याला आज पाहुणे म्हणून लाभले, त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. या मराठी विभागाचे प्रमुख लहू वाघमारे सर, डॉक्टर दिघोळे सर, प्राध्यापक लंजिले सर व माझ्या सर्व समोर बसलेले सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, गौरव दिनाच्या निमित्ताने सरांचं मोलाचं मार्गदर्शन आपण ऐकलेलं आहे. त्यावेळेस आता मी काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे. मी 2-4 मुद्दे फक्त मांडेल आणि 5-7 मिनिटांमध्ये माझं मनोगत मी थांबवणार आहे. आपण एक लक्षात ठेवायचे की आपण जेव्हा बोलताना माझ्याकडून पण चुका होतात, नाही असं नाही, पण बोलत असताना आपल्या उच्चारावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आणि उच्चारावरून माणसाची विद्वत्ता कळते, आचरणावरून माणसाचं शील कळतं, चारित्र्य कळतं. ह्या काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टींचं भान आपण नेहमी ठेवा. बोलत असताना गडबडीत आपण बोलतो, मग जेव्हा आपण अनधिकृतपणे बोलत असतो किंवा बसल्या बैठकीत बोलत असतो, गप्पा मारत असतो, त्यावेळेस आपल्या बोलण्याची शैली वेगळी असते. आणि जेव्हा आपण ठराविक उद्दिष्ट समोर ठेवून जेव्हा आपण चर्चा करतो, बोलतो, तेव्हा आपली भाषा ही वेगळी असते. तर आता मला म्हणजे टीका करायची नाही, मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला, पण आपण काहीतरी प्राध्यापकांचं शिकलोय, तासाला जायचं, काहीतरी चाळून निघायचं, असं तुमच्याकडून घडता कामा नये. कारण यांचं कसं आहे की यांचा खूप अभ्यास झालेला असतो आणि तात्पुरतं बघून सुद्धा ते त्यांच्यातनं सगळं रिमाइंड करून ते येऊ शकतात, पण विद्यार्थ्यांना तशी सवलत नाही. विद्यार्थ्यांना आत्ता मेहनत करायची आहे आणि नंतर मग अशा पद्धतीनं काम करता येऊ शकतं. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवायचं आहे की अग्रज या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. अग्रज हे भावाचं नाव नाही आहे, अग्रज म्हणजे ज्येष्ठ. आणि म्हणून आपण बोलताना हे लक्षात ठेवायचं. आता तू स्पर्धा परीक्षा देतो, कुसुमाग्रज म्हणजे कुसुम एक बहीण आणि अग्रज एक मोठा, मधलं नाव असं नाही आहे. हे मला आठवणीने सांगायचं की तुझ्या कामाचं, तुझ्या किंवा तुझ्या ह्याचं मला हे करायचं नाही, पण ही गोष्ट लक्षात ठेवा. हे आज गौरव दिनाच्या निमित्ताने एवढं जर तुझ्या लक्षात राहिलं तरी खूप झालं. म्हणजे आपण असं करतो की आता उच्चाराचा एक भाग असतो. कित्येक उर्दू बोलणाऱ्यांना स्कूल म्हणताच येत नाही, त्यांना स्कूलच म्हणावं लागतं, कारण ती सवयच असते त्यांची. औरंगाबाद विद्यापीठामध्ये खान सर HOD इंग्रजी विभागाचे, पण ते त्यांचं भाषण ऐकताना आम्हाला कायम त्यांच्या ह्या गोष्टींचं म्हणायचा, सर तुम्ही प्रयत्न करता येतच नाहीत म्हणले, ते आम्हाला स्कूलच म्हणणार आम्ही, असं आहे. तर ते आपल्या काही गोष्टींच्याकडे आपण काम करायचं. आता बघा, तुम्ही ज्या विवा शिरवाडकरांच्या नावाने हा दिवस आपण साजरा करतोय, त्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की हा दिवस तोच का निवडला गेला. कारण काही माणसांच्या विचारांची बांधिलकी, काही माणसांच्या विचारांचं सामर्थ्य हे आपल्याला मिळत असतं. त्यात हे ज्ञानपीठ पारितोषिक विजेते आहेत म्हणून आहे का? ज्ञानपीठ तर अनेकांना मिळालेलं आहे, पण स्वातंत्र्य देवतीची विनवणी करणारा, गरजा महाराष्ट्र म्हणणारा, किंवा क्रांती काळामध्ये त्यांनी क्रांतीचं गीत गायलेलं आहे, आणि ज्यांनी आपल्याला नाटकाच्या माध्यमातून असं सांगितलं की बसायचा, पाठ द्यायचा नाही. जेवणाचं ताट समोरच्याला देऊ शकतो आपण, पण पाठ द्यायचा नाही. म्हणजे आपली जी जागा आहे ती सोडायची नाही. नटसम्राट या नाटकामध्ये त्यांनी तेच सांगितलं की त्यांनी काय केलं की आपली सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावाने दान करून टाकली, देऊन टाकली, आपलीच लेकरं आहेत म्हणून. पण लेकरांनी काय केलं? पुन्हा एवढा मोठा नटसम्राट तो पुन्हा त्याचं आयुष्य शेवटच्या काळामध्ये वाईट गेलं.
हे जे वाङ्मय असतं ना, हे वाङ्मय जीवनाच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेलं असतं. आणि आपण वाचत नाही याचं दुर्दैव काय माहीत आहे का, की आपण रील्स बघतो, व्हॉट्सअपवरचे मेसेज वाचतो आपण लांबलचक, पण पुस्तक वाचायला आपल्याला कंटाळा येतो. ते तुमचंच दुखणं नाही, माझं पण तेच आहे. म्हणजे तुम्ही काही वेगळे आहात आणि मी काही वेगळे आहेत का? नाही. कारण आम्ही ज्या वातावरणात राहतो त्याच वातावरणात तुम्ही पण वाढताय. पण आमचं एवढंच आमची योग्यता एवढीच आहे, कदाचित आम्ही 50 वर्ष अगोदर जन्माला आलो. तुम्ही जर आमच्या अगोदर जन्माला आला असतं तर कदाचित याच्यापेक्षा चांगलं जीवन तुम्हाला जगायला मिळालं असतं. आता स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला काय करायचं आहे याचं भान असलं पाहिजे. जे कोणीच करत नाही त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. कोणीच वाचत नाही, आपण वाचायला सुरुवात करायची. कोणीच लिहित नाही, आपण लिहायला सुरुवात करायची. तुम्ही वाचनाने जेवढे समृद्ध व्हाल तेवढं कशानेच होणार नाही. कारण वाचन करताना तुम्हाला विचार करायला अवधी असतो. प्रत्येकाची स्पीड वेगळी आहे. माझी वाचनाची स्पीड कदाचित तासाला मी 10 पानं वाचत असेल तर काही लोक 20 पानं वाचू शकत असतील. पण आकलन करण्याची जी क्षमता आहे त्याप्रमाणे आपण जात नाही. पण तुम्ही सिनेमा पाहत असाल किंवा आता माझं बोलणं ऐकत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला ती स्पीड मेंटेन करावी लागते. म्हणजे मी बोलायला तेवढं त्याच वेगाने ऐकावं लागतं. पण वाचत असताना मात्र काय होतं की तुम्ही एक वाक्य वाचलं की त्याचा अर्थ समजून घेऊन पुन्हा दुसरं वाक्य वाचू शकता. तुमची गती जी आहे त्या गतीने तुम्ही जाऊ शकता. आणि वाचन वाढवत गेलात तर तुमची गती पण वाढत जाते, आकलन क्षमता वाढत जाते. आणि तशा प्रकारचं आकलन आपलं वाढणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. ज्ञानाची साधना करायची म्हणजे काय करायचं? ज्ञान हे मोठं सामर्थ्य आहे. म्हणजे नॉलेज पॉवर म्हणतो ज्याला आपण. ही ज्ञानाची साधना करण्याची आवश्यकता आहे. आणि ज्ञानाची साधना ही कशातून करता येऊ शकते आपल्याला? तर हे वाचनातून, लिखाणातून, चिंतनातून, मननातूनच होत असतं. आणि तुम्हाला कोणते विषय आवडतात? मी लहान मुलांना जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना जर विचारलं की शाळेचं नाव काय, ते सांगतात शाळेचं नाव. तुझ्या आवडीचा विषय सांग म्हटलं तर सांगत नाहीत. त्याला मी उलटं विचारत असतो, तुझ्या आवडीच्या सरांचं नाव सांग किंवा टीचरचं नाव सांग. मग ते जे आवडीचा विषय सांगतं, म्हणजे टीचरचं नाव सांगतं, तो त्याच्या आवडीचा विषय असतो. आपल्याकडे पण हेच होत असतं. कॉलेजमध्ये तुम्हाला कोण आवडतं म्हटलं तर तुम्ही सांगणार नाही येतात, कारण तुमचं वय उलटं आहे. कोण आवडतं म्हटलं तर मग नाही सांगणार. तुझ्या आवडीचा विषय कोणता आहे म्हटलं तर तुम्ही विषयाचं नाव सांगता. जे लहान पोरगं विषय सांगत नाही ते गुरुजीचं नाव सांगतं. तुम्ही मात्र काय करता? आवडीचा विषय सांगता, कारण तुम्हाला त्या विषयाच्या शिक्षकाबद्दल जिव्हाळा वाटतो, आपुलकी वाटते, प्रेम वाटतं. हे जे घडतं हे घडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. ही जी मराठी भाषा आहे, वि. शिरवाडकरांनी जे काही एवढं सगळं वैभव निर्माण केलेलं आहे, या वैभवाचा अभ्यास कसा करणार तुम्ही? अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं? त्याचा ध्यास लागला पाहिजे, वाचनाची गोडी लागली पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की आता जर समजा तुम्हाला वाटत असेल की वाचणं शक्य नाही, तर आणखीन एक तुमच्यासाठी सोय उपलब्ध झालेली आहे. या मोबाईलमध्ये बुक रिव्ह्यू असतात, काही काही पुस्तकांची परीक्षणं असतात, पुस्तकाचं समालोचन असतं. तुम्हाला आता समजा शेतकऱ्याचा आसूड वाचायचाच नाही, पण शेतकऱ्याच्या आसूडबद्दल एक तासभराचं एक क्लिप असते, ती ऐका. त्याच्यातनं तुम्हाला कळेल की एकूण शेतकऱ्याच्या आसूडमध्ये काय सांगितलेलं आहे. किंवा वि. शिरवाडकरांचं नाव सांगितलं, त्यांच्या कविता असतील तर तुम्ही त्याचं विश्लेषण ऐका. हे पण आहे. पण वाचनाची बरोबरी ते करू शकेल का? नाही. त्यामुळे वाचन करणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. सरांनी गणेश देवींचं नाव सांगितलं. मी तुम्हाला मागे एकदा कधीतरी बोलता बोलता गेल्या वर्षीच्या तासात मी सांगितलं होतं की गणेश देवी यांची व्याख्यानं ते 1.5 तासाची व्याख्यान आहे. ती वाचा. त्या माणसाने या देशातल्या सगळ्या भाषांचं जतन करण्यासाठी जे काम केले, त्यांची दक्षिणायन नावाची एक संस्था, किंवा त्यांचं काम, किंवा त्यांनी गुजरातमध्ये असताना बडोद्याच्या विद्यापीठातून केलेलं काम, हे जर तुम्ही सगळं अनुभवलं तर तुमच्या असं लक्षात येईल की खूप चांगल्या प्रकारची माहिती त्यातून मिळते. भाषा प्रवाही कशी असते? जसं आता दिवळे सर सांगितले की नवीन नवीन शब्द आले, पण काही गेले ना बाहेर. इडी गेलं, मुसळ गेलं, किरसुनी गेली, आता झाडू आला. पहिला फडा होता, तोही गेला आता. म्हणजे आता हे शब्द काळाच्या ओघात मागं चालले. पेरणीला ट्रॅक्टर आल्यापासून पेरणीची इडी, त्याचं जे बारीक छोटे छोटे काही नावं होती ती सगळी नावं बाजूला गेलेत. आपल्याला माहीत आहे का की आपण बऱ्याचदा असं म्हणतो परसाकडं, हा शब्द तर कालबाह्य झाला. पण परसाकडं म्हणजे काय होतं? परस प्रत्येक घराला होतं आणि तिकडे जा असं त्याचा अर्थ होता. पण आपण हा विचार करतच नाही आता, कारण आपल्या समोर ते राहिलं नाही. परसच नाही. 2 BHK, 1 BHK, 3 BHK, याच्या पलीकडे काहीच नाही. आता कसं राहील ते? परस मिळायला जमीन तर लागेल ना. पूर्वी लोक जमीन दान देत होते. आता तर मी जर पाहिलं लातूरमध्ये की
पॉलिटेक्निकचं ग्राउंड असेल, दयानंद कॉलेजचं असेल, राजस्थानची शाळा असेल, हे देणगीतून निघालेले जागा आहे. आता देईल का कोणी देणगी? आता पैसे घेऊन देईल, चेक देतो ते 1,00,000-2,00,000चा, जमीन मागू नको का? दुर्मिळ गोष्ट. आणि अर्थशास्त्राच्या नियमानुसार जी गोष्ट दुर्मिळ असते तिला किंमत असते. आता इमानदारी दुर्मिळ आहे, मग तिला किंमत आहे का नाही? 100% किंमत आहे. आपण ते आपल्याला घडवलं पाहिजे. प्रामाणिकपणा, नीती मूल्य, जीवनचे मूल्य ही आपण घडवली पाहिजे. आणि हे सगळं साहित्यातून कळतं. हिंदीमधलं साहित्य वाचणार असेल तर प्रेमचंद वाचल्याशिवाय साहित्यिक होत आहेत म्हणजे तुम्हाला अनुभवताच येणार नाही. मराठीमध्ये खूप मोठी यादी आहे. तर तुम्ही हे बघा की आज आपण ज्या पद्धतीने जीवन जगतो आहोत त्याच्यासाठी ज्ञानाची साधना करण्याची आवश्यकता आहे. आणि ज्ञानाची साधना करण्यासाठी तुम्हाला आमची मंडळी फक्त पाण्यापर्यंत नेण्यासारखं काम करू शकतात. प्यायचं का नाही ते तुम्हालाच ठरवायचं. विद्यार्थ्यांना जर ज्ञानाची लालसा लागली, ज्ञानाची ओढ लागली तरच तो घडू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आम्हाला 4थीला एक धडा होता. ज्ञान पिपासू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जे पिपासू व्यक्ती पाहिजे, लालसा पाहिजे. आणि ती लालसा जर आपल्यामध्ये असेल तरच आपण त्याची साधना करू शकतो. मला असं वाटतं की आज आपण या निमित्ताने हा विचार करावा की काळ बदलत जातो. आपल्यावर आक्रमणं खूप झालीत भारतावर. पहिल्यांदा ग्रीक आले, शक आले, पर्शियन आले, हूण आले. तर त्या लोकांनी त्यांच्यासोबत आपली संस्कृती आणली, त्यांची भाषा आणली. जेव्हा इथं इराणियन लोक, इराणी आता सगळे आपले आदिलशाही ही पूर्ण इराणमधून आलेल्या लोकांची आहे, तर त्यावेळेस इथं पर्शियन भाषा जास्त चालत होती. आपले लोक पर्शियन, आपला दरवाजा हा शब्द मराठी नाही आहे, हा पर्शियन भाषेशी कनेक्ट होऊन आलेला आहे. असे अनेक शब्द आहेत की जे आपल्याला या दुसऱ्या भाषेच्या सोबत मिसळून तयार झालेले असतात. जेव्हा पारशी भाषा गेली, पुन्हा मग या ठिकाणीच एक उर्दू भाषा किंवा खडी बोली ज्याला म्हणू आपण, अशा वेगवेगळ्या भाषा तयार झाल्या. काळाच्या ओघामध्ये भाषा जन्माला येतात, मावळतात, विकसित होतात, काही काळाच्या ओघात निघून पण जातात. आता जसं सिंधू संस्कृती आपल्याला माहीतच नाही, तिथली काय भाषा होती कळत नाही, तिचं वाचन आपल्याला करता आलं नाही. पण भाषा जगणं हे फार महत्त्वाचं आहे, भाषा जिवंत ठेवणं असं फार महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की भाषा जिवंत राहिली तरच त्या संस्कृतीत त्या काळात काय होतं याचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. सिंधू संस्कृतीची जर लिपी कळाली असती तर आपले अनेक प्रश्न सुटले असते की आपल्याला कळालंच नाही तिथं काय झालं होतं. ही म्हणजे पाण्याचा हौद जो आहे तो त्यांचं जलदेवतेचं मंदिर आहे का स्नानाची जागा आहे का आपल्यासारखे म्हणजे आता जसं स्विमिंग पूल होते तसं ते आहे की काय आहे हे कळालंच नाही आपल्याला. तर ते कळण्यासाठी ती त्या काळातली भाषा आपल्याला लक्षात यावी. आता आपल्याकडे पगार सर आहे, त्यांची अहिराणी भाषेत ते बोलतात, आपल्याला कळत नाही. अहिराणी मराठीच आहे ना, कोकणी पण मराठीच आहे. कोकणी भाषेतलं बघा, मालवणी भाषेतली नाटकं आहे का बघा, तुम्हाला कळेल की भाषेमध्ये किती सौंदर्य आहे. तुम्हाला असं सांगतो की वस्त्रहरण नावाचं एक नाटक आहे जो ते मच्छिंद्र कांबळेंनी केलेले, ते मंत्र म्हणल्यासारख्या शिवाय देतं ते. म्हणजे या पद्धतीनं पण त्याचा वापर होतो. म्हणजे भाषेचं सौंदर्य बघा. त्या हास्य जत्रेमध्ये आपण बघतो काही मराठवाड्यातले लोक आहेत, काही विदर्भातले आहेत, काही कोकणातले आहेत, काही त्या पद्धतीनं आपल्या आपल्या भाषेची छटा ते दाखवत असतात. ही पण एक प्रकारचा अभ्यासच आहे. जुने जर मराठी सिनेमा पाहिले तुम्ही काळ्या पांढऱ्या काळात म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटमधले, तर तुम्हाला असं लक्षात येईल की अनेक शब्द ते जे आता कालबाह्य ठरलेत आपल्यासाठी, तर त्याचा नेमका अर्थ काय होता त्या सिनेमातनं बघायला मिळू शकतो. म्हणजे हे आहे, भाषा ही माणसाचं जीवन समृद्ध करते. एक भाषा येत असेल तर माणूस, जसं आमच्याकडे इतिहासामध्ये असं म्हणतं की चतुर्वेदी, त्रिवेदी, द्विवेदी, म्हणजे 2 वेद येत असतील तर द्विवेदी, 3 वेद येत असतील तर त्रिवेदी, 4 वेद येत असतील तर चतुर्वेदी. तसं आपल्याकडं पंतप्रधान PV नरसिंहराव ते 14 भाषा आहेत. ही भाषा म्हणजे काय, ज्ञान आहे. त्या ज्ञानाची मधून आपण आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करू शकतो. तर हे समृद्ध करायचं असेल तर त्याला दुसरा पर्याय नाही, वाचन वाढवावं लागेल, चिंतन वाढवावं लागेल आणि स्वतःमध्येच त्याच्यासाठी काही इंटरेस्ट निर्माण करायला लागते. आणि तर केलं तरच ते आपण चांगल्या पद्धतीनं ते विकसित करू शकतो. मला असं वाटतं की आपण आज या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने असा एक निश्चय तर करू शकतो की मी रोज झोपण्यापूर्वी एक तरी पान वाचेल. वाचतो काय, आता अभ्यासासाठी वाचणं वेगळं, परीक्षेसाठी किंवा कॉप्या करण्यासाठी वाचणं वेगळं. आपल्याकडे करत नाही, आपल्या कॉलेजची पोरं कॉप्या करत नसल्यामुळे काही मुद्दा नाही.
पण पोरं काय करतात, अभ्यासच करतात असा की लिहून 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 ते तेव्हा इतकं बारीक बारीक लिहितात, पण आता त्याचंही सोडून दिलं पोरांनी लिहायचं, मायक्रो करूनच घेऊ लागले ते आपलं. म्हणजे असंही नाही, लिहिण्याची कला, वाचण्याची कला, चिंतन हे सगळं तुम्ही करावं. जर तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल, जीवन जर यशस्वी जगायचं असेल, तर तुम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही. शॉर्टकट खूप आहेत, पण शॉर्टकटने आयुष्य कडेला जात नाही. त्याला प्रदीर्घ परिश्रमच करावे लागतात आणि त्या श्रमातूनच आपण आयुष्य उभा करू शकतो. शॉर्टकटने तात्पुरते वेळ मारून नेता येते, जसं आम्ही अध्यक्षीय समारोह करतो ऐन वेळेला काहीतरी, पण त्याला अर्थ नाही. ज्ञानाची साधना करण्यासाठी तुम्हाला वाचन चिंतन करावं लागेल आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आज आपण असं ठरवूया की आपण निदान रोज 1 पान 2 पान आणि हळूहळू वाढवत नेऊया. एकदा व्यसन लागलं की ते वाचनाचं व्यसन मग वाचल्याशिवाय स्वस्थ बसू देत नाही. जसं व्यायामाचं असतं की सकाळी 4ला उठावंच लागतं, 4:30ला उठावंच लागतं, मग व्यायाम करावाच वाटतो, तसं वाचनाचं पण वेळ लागलं पाहिजे. तसं वेळ आपणा सगळ्यांना लागू अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर